मखाण्याची आपण बासुंदी बघतोय आणि छान होते ही अतिशय उपासालाही चालते. तर बघूया कसं करायचं. मी थोडंसं एक वाटीभर दूध वेगळं घेऊन कोमट करून त्यात मखाणे भिजत घातलेले आहेत आणि हे आपण साईडला ठेवून द्यायचे. आता आपण दूधही साधारण 1 लिटर मी दूध घेतलेलं आहे. म्हशीचं दूध घेतलेलं आहे. कारण बासुंदीला वगैरे म्हशीचं दूध जरा जास्त छान लागतं आणि पटकन आळतं आणि हे मी सारखं ढवळते. आपण ज्याप्रमाणे बासुंदी करतो आटवून, तशीच आपल्याला बासुंदी करायची. वेगळ्या दुधामध्ये मी थोडंसं केशर भिजत घातलेलं आहे आणि कस्टर्ड पावडर दुधामध्ये मी अ, आपण एक 2 चमचे कस्टर्ड पावडर घेणार आहोत आणि जे मी दुधामध्ये विरघळून घेणार आहे. हे दूध आपल्याला अगदी कोमट दूध पाहिजे किंवा गार दुधात सुद्धा तुम्ही करू शकता. तर ही आपण तयारी करून ठेवायची. कस्टर्ड पावडरमुळे काय होतं ना, बासुंदी पटकन आळते. खूप आटवावं लागत नाही दूध आणि तुम्ही बघत असाल तर मी काही फार आटवलेलं नाहीये. त्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर घातली आणि आपलं जे आपण केशर दुधामध्ये भिजत घातलेलं, तर ते घातलेलं आहे. एक साधारण 10 ते 12 मिनिटं तरीसुद्धा आपल्याला उकळी आणायची. ही मी ड्रायफ्रूट पावडर घातलेली आहे, जी कशी करायची ते मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या व्हिडिओची लिंक देते. तुम्ही बघून घ्या. ह्या बासुंदीमध्ये मी साखर घालणार नाहीये, शुगर फ्री घालते. त्याच्यामुळे हे डायबेटिक फ्रेंडली सुद्धा डिश आहे किंवा डायट फ्रेंडली आहे. जायफळ किसून घातलेलं आहे आणि वेलदोड्याची पावडर जी मी भाजून ठेवलेली असते करून, तर ती घातलेली आहे. आणि या प्रकारे आपली ही बासुंदी रेडी झालेली आहे. ही तुम्ही बासुंदी म्हणून सुद्धा खाऊ शकता. बासुंदी पुरी वगैरे जे आपण म्हणतो ते. आणि याच्यात आपल्याला हे जे मखाणे भिजत घातलेले होते, तर ते घालायचे आहेत आणि ही आपली मखाण्याची बासुंदी अशा प्रकारे तयार आहे. फार छान लागते, करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छान-छान रेसिपीसाठी तुम्ही आपलं चॅनल नक्की बघत राहा. धन्यवाद.